आणि भगवान श्री रामचंद्र प्रभू आज मात्र निघून जाणार। तेव्हा दशरथजी महाराज म्हणाले, विश्वामित्र बाबा, आपल्याला जर त्या ठिकाणी काही अजून लागत असेल तर मी द्यायला तयार आहो, पण माझ्या रामाला नाही देणार। माझा राम माझा प्राण प्रिय आहे, माझा राम माझा प्राण आहे, मी माझ्या रामाला नाही देऊ शकणार। देह प्राण प्रिय कछु नाही। एखाद्या वेळेला 5 गावं जर आपण मागत असाल तर तेही देईल, पण माझे राम देणार नाही। भगवान श्री रामचंद्र प्रभूला द्यायसाठी नकार दिला। ज्येष्ठ पुत्र तुझा देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा। असं म्हणतात भगवान श्री रामचंद्र प्रभू। हे विश्वामित्र बाबांच्या सोबत जेव्हा निघतात त्यावेळेला मात्र आता दशरथजीला दुःख झालं। गैवरून आले दशरथजी, काही दिवसच झाले होते रामजी आलेले, आणि आता लगेच मात्र विश्वामित्र बाबांच्या सोबत जावं लागतंय। जगताच्या कल्याणाकरता, धर्माच्या रक्षणाकरता भगवान श्री रामचंद्र प्रभू पुढे पाऊल टाकतात। विश्वामित्र बाबांचा आशीर्वाद देत आहेत, सुभाऊ मारीचांना त्या ठिकाणी पळवतायत, यज्ञाचं रक्षण करतायत, आणि या जगताचा आधार, या जगताचा त्या ठिकाणी असणारे आधार भगवान श्रीराम या धर्माच्या रक्षणाकरता पुढे पाऊल टाकतायत, या धर्माच्या रक्षणाकरता पुढे येत आहेत। जब जब हो ये धर्म की हानी, बाढ़ही असुर अधम अभिमानी, तब तब प्रभुले विविध शरीरा। भगवान त्या वेळेला वेगवेगळ्या अवतारामध्ये येत आहेत, वेगवेगळ्या रूपामध्ये येत आहेत। फक्त भगवान श्रीरामाला धर्माचं रक्षण करायचं आहे, आणि आज धर्म संस्कृती आणि धर्म संस्कार या जगतामध्ये जर या आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त झाले असेल तर ते मात्र भगवान श्री रामचंद्र प्रभूची चरित्र कथा म्हणजे रामचरित मानस आम्हाला शिकवते। एवढंच नाही तर आज आपल्या विश्वाच्या पटलावर कुंभमेळा म्हणून साजरा होतो आहे। यामागे जर काय कारण असेल तर ते रामचरित मानस आहे, ते रामचंद्र प्रभूचं राम राज्य आहे, आणि या राम राज्याची संकल्पनाच नव्हे तर आम्हा धर्म संस्कृतीचा तो संस्कार, धर्म संस्कृतीचं त्या ठिकाणी ते असं विश्व मांगल्य असणार, विश्वाला असं प्रसन्नता प्रदान करणार आज कुंभमेळ्याचं स्वरूप जे आम्ही प्रयागला पाहतोय, जे आम्ही प्रयागचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी प्राप्त करतो आहे। आपण सर्वसामान्य आहोत, कदाचित आपलं शरीर एवढं नाजूक आहे की आपण प्रयागलाही जाऊ शकत नाही, म्हणून काही मंडळीने विचार असा केला की आपल्याही गावामध्ये आपण त्या साधूंचं दर्शन घेऊ, जे प्रयागला संत मायबाप आहे, जे प्रयागला साधू संतांचं दर्शन आम्हाला घेता येत आहे। अशा संतांच्या चरणी, अशा भगवान भोलेनाथाच्या चरणी, अशा बाबा सरकारच्या चरणी आपण त्या ठिकाणी प्रणाम करू आणि त्या संतांचं त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊ। बोलिए उमा महादेव की जय हो। आणि भगवान श्री शंकर परमात्म्याच्या सोबत आज अनेक संतांचं दर्शन आपल्याला होत आहे, अनेक साधू आपल्या समोर येत आहेत, आणि साधू संतांच्या दर्शनाचा आज आपण सगळे लाभ घेतो आहे। शंभो
आनंद आपण सगळे घेतोय। कुंभमेळ्यामध्ये गेल्यानंतर गंगा या ठिकाणी महाराज आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये जाऊन आपण स्नान करतो नाही का। पण मात्र आज इथे नाम आहे, कथा आहे, भगवंत आहे नाही का। देव भक्त आणि नाम, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम। आपणही या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करतोय। इथे नाम आहे, भगवंताच्या नामाचा गजर आहे, कथा आहे एवढी सुंदर भगवान श्री कृष्ण परमात्म्याची। आणि भगवान शंभूशेष बाबाचा आज दरबार आहे। या त्रिवेणी संगमामध्ये आपण या ठिकाणी आज रोज स्नान करतोय आणि त्या स्नान सरोवरामध्ये त्या असणाऱ्या गंगेमध्ये त्रिवेणी संगमामध्ये आपण स्नान करतोय ना। त्याच सोबत आज आपण साधूच्या समवेत शाही स्नान करतोय। स्नानच नाही तर शाही स्नान। पहा बरं, एवढे सुंदर सुंदर संत मंडळी आपल्या इथे आले। बोले शंभूनाथ भगवान की जय, संतन की जय हो। आणि महादेव भगवान आले, प्रत्यक्ष भोले बाबा आले आणि या भोलेनाथाचं दर्शन होत आहे। भोले बाबा सोबत साधू आले, ऋषी आले, त्यानंतर भोले बाबाचे सोबती नागा साधू आले। हे भगवान भोलेनाथाची सोबती आहे। केवढी थंडी असते हो हिमालयामध्ये, किती गारठा असते, बर्फ असतो बर्फ। एवढ्याही बर्फामध्ये हे साधू लोक त्या ठिकाणी तपश्चर्या करतात। आता हे साधू लोक हिमालयातूनच आले असेल, हिमालयातून बर्फातून। आता तुम्ही जाले बर्फातच ना, साधू आज आपल्यामध्ये उपस्थित झाले। अशा संतांचं आपण आज दर्शन घेतोय। सज्जन हो, श्री रामचंद्र प्रभूची ही कथा आज आपण श्रवण करतोय। ही कथा मला एक शिकवते की आमच्या जीवनाला या ठिकाणी पवित्र करता येईल, आमचं जीवन मंगलमय बनेल। पण ते कशाने? संत दर्शनाने, ते स्नानाने, आणि तेच मात्र त्या ठिकाणी आपल्या सत्कर्माने आपलं जीवन पवित्र बनता येईल। आणि यासाठी आता संतांचं दर्शन असेल, कुंभमेळ्याचं स्नान असेल, आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी कथा श्रवणाचं पुण्य असेल, यातून आपण सगळे परम पावन असे बनल्याशिवाय राहणार नाही। याप्रमाणे हा जो आज कुंभमेळा भरतोय, या वर्षीचा जो कुंभमेळा होत राहिलेला आहे, हा कुंभमेळा 12 वर्षानंतर पूर्ण कुंभ असतो है ना। 3 वर्षानंतर त्या ठिकाणी एक कुंभमेळ्याचा एक भाग असतो, 6 महिन्यानंतर अर्ध कुंभ असतो आणि 12 वर्षानंतर पूर्ण कुंभ असतो। असं 12 कुंभ ज्या वेळेला पूर्ण होतात, 12 वर्षानंतरचा एक कुंभ, असे 12 कुंभमेळे ज्या वेळेला पूर्ण होतात, तेव्हा मात्र एक महाकुंभ मेळा होतो। आणि आपण या वर्षात, या जन्मात एवढे भाग्यवान आहोत की आपल्याला या कुंभमेळ्याचं स्नान करता येत आहेत। 144 वर्षानंतरचा हा कुंभमेळा या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचं स्नान आपण केलं पाहिजे। म्हणून साधू संतांचा आज आपल्यामध्ये जागर आहे। साधू संत आपल्याला जागवतायत की स्नान करा। त्या असणाऱ्या इलाहाबाद त्रिवेणी संगमामध्ये ज्या वेळेला समुद्र मंथनातून त्या ठिकाणी ते अमृताचे बुंद त्या ठिकाणी ते पडले आणि ज्यातून मात्र आज 4 ठिकाणी कुंभमेळे भरताना आपण पाहतो। त्यामध्ये एक महाकुंभमेळा आज मात्र प्रयाग या ठिकाणी भरलेला आहे। त्या कुंभमेळ्यामध्ये हजारो संत मंडळी आली आहे, लाखो साधू संतांच्या समवेत त्यांच्या चरण धुळीने आपल्याला देह पवित्र करता येतं, आपलं जीवन पावन पवित्र करता येऊन राहिलाय। म्हणून त्याचा सर्वांनी त्या ठिकाणी लाभ घेतला पाहिजे आणि म्हणून ते स्नान सुद्धा केलं पाहिजे। असं आज आपल्यामध्ये साधू लोकांचं दर्शन होत आहे। सोपं नाही हो साधू भेटणं महाराज। एवढे साधू, हिमालयातले साधू आपल्या धोत्र्यात येणं म्हणजे आपलंही भाग्य पाहिजे ना। हिमालयातून आलेले साधू आपल्या धोत्र्यात आले आणि हे आपल्या सर्वांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होऊन राहिलं।
म्हणून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. शंभू शेषाची कृपा आहे म्हणून आपल्याला आज या ठिकाणी कथा ऐकायला मिळत आहे. शंभू शेषाचा दरबार आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी साधू संतांचं दर्शन होत आहे. त्या शंभू शेषाची कृपा आहे म्हणून तुमचं दर्शन मला होत आहे आणि हे एवढं सुंदर सोहळा आपल्या सर्वांना अनुभवाला मिळतो आहे. हे त्या बाबाची, शंभू बाबाची कृपा आहे आणि त्याची कृपा ही आपल्या सर्वांवर अखंडित राहणार आहे. आपलं सर्वांचं जीवन हे अखंड त्या ठिकाणी शंभू शेषाच्या कृपेने परम पावन आणि पुनीत होणार आहे. म्हणून सर्व विसरा पण शंभू शेषाची कृपा विसरू नका, हे लक्षात ठेवा. शंभू शेषाचा तो दरबार, ती त्याची कृपा, त्याची महिमा ही जीवनामध्ये विसरू नका. ज्यातून आपलं जीवन परिपक्व बनेल, ज्यातून आपल्याला एक स्वानंद सुख प्राप्त होईल, ज्यातून एक त्या ठिकाणी आपलं जीवन मंगलमय बनण्याची आपण त्या ठिकाणी प्रेरणा घेतो आहे. आपल्याही जीवनाला सुंदर करण्याचं काम कथा करतायत, कीर्तन करतायत, हरिपाठ सोहळा करतायत, काकडा सोहळा असेल तो करतायत. आपलं सर्वांचं जीवन मंगलमय व्हावं. ब्रह्म मुहूर्ताला काकड्याचे स्वर जेव्हा कानावर पडतात तेव्हा माणसाचं जीवन हे पवित्र होतं. हरिपाठाचे स्वर असतील, आपला भागवताचा सोहळा असेल, त्यातून आपल्याला जीवनामध्ये फार प्रसन्नता प्राप्त होते आणि म्हणून त्या साधूच्या चरणावर आपण त्या ठिकाणी नतमस्तक होऊ. साधूचं चरण आपण त्या ठिकाणी आपल्या जीवनात स्वीकारू. बरं